सागरासारखी अवीट अशी ही कथा आहे। एक एक दिवस कैकई सांगावी, एक एक दिवस कौशल्या सांगावी, एक एक दिवस जानकी सांगावी, एखाद्या दिवशी भरत सांगावा, एका दिवशी लखन सांगावा, एका दिवशी प्रभू रामचंद्र सांगावे, एका दिवशी रावण सांगावा। अशी 2 महिने जरी चालली तरी न संपणारी आणि अखंड जरी ऐकली तरी कधीच न विटणारी कथा म्हणजे रामप्रभूची आहे। सारखी ऐकत राहावी वाटते, ती विटत नाही, मन त्याच्यापासून बाजूला जात नाही, कारण ती आपल्या घरातली कथा आहे। आपल्या संसारातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी ही रामकथा आहे, म्हणून आपण तिचा विचार करतो। जुनी जरी झाली असेल, फार दिवसाची जरी असेल, तर ती जुनी का होत नाही? कारण ती गंगा आहे, ती आरसारूपी आहे, आपलं जीवन प्रकाशित करणारी, चंद्राच्या किरणासारखी सतत आपल्याला प्रकाशित करणारी ही रामकथा आहे। त्रेतायुगातील या रामकथेचा आजही आपण विचार करतोय, कारण तिचा आणि आपल्या जीवनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे। प्रत्येक पार्टाचा विचार करत करत आपण काल 5व्या दिवसामध्ये थांबत असताना कैकईनं 2 वर मागितले। पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास। तापस वेश विशेष उदासी, तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी। पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकई, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला। दशरथ राजे धरणीला पडले। रामप्रभूला बोलवण्यात आलं। रामप्रभूला ते वर काल आपण पाहिले, सांगण्यात आले, धन्य आहेस तू मा माझी, धन्य आहेस तू माझी माय नाही, तू माझी जननी आहे। कैकई मातेचं दर्शन रामप्रभूनं घेतलं। कौशल्याच्या महलामध्ये गेले आणि कौशल्याच्या महलामध्ये गेल्यानंतर ती कौशल्याचा प्रसंग आपण काल पाहिला। काय करत होती ती कौशल्या? तुळशीदासजी वर्णन करतात। बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता। पुन्हा पुन्हा वारंवार वारंवार रामप्रभूच्या कपाळाचं चुंबन घेते ती कौशल्या। चुंबती माता राघव, अरे किती उशीर केला राघव तू? मुख चुंबती माता, किती उशीर केला राघव तू? काय म्हणतील गुरुजी मला? काय म्हणेल अयोध्या मला? काय म्हणतील राजे मला? वारंवार पुन्हा 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 आपल्या राघवचं चुंबन ती कौशल्या घेते। मुलगा आहे ना रे, आईला मुलगा फार आवडत असतो। रामासारखा जर मुलगा असेल तर का आपण वारंवार त्याच्या मुखाचं चुंबन घेणार नाही? कपाळाचं चुंबन घेते राघव। फार उशीर केला रे राघव। घडलेला वृत्तांत ज्यावेळेला कौशल्याला कळतो, लक्षात ठेवा, तुळशीदासजी वर्णन करतात। नयनाने भजलो पुलकित गाता, गोदरा की पुणी हृदय लगाय, स्रवत प्रेम रस पयद सुहाए, पयद सुहाए। बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता।
राघवचं चुंबन घेते. एका बाजूला स्नेह उभा असतो, एका बाजूला धर्म उभा असतो. आपण काल ही कथा पाहिलेली आहे. आईला कसं बोललं पाहिजे आपण ते कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. एका बाजूला धर्म उभा असतो, एका बाजूला स्नेह उभा असतो. स्नेहाचा विचार करावा तर धर्म जातोय, धर्माचा विचार करावा तर माझं बाळ 14 वर्ष वनवासात जातंय. ती रघुकुलाची कौशल्य आहे. ती स्नेहाचा विचार करत नाही माझ्या बहिणींनो, ती धर्माचा विचार करते. मला वाटतं या देशातली स्त्री धर्माचा विचार करते म्हणून तर तिचं पूजन केलं जातं, म्हणून तर तिचं कीर्तन ठेवलं जातं, म्हणून तर त्या स्त्रीला जगामध्ये मान्यता आहे. स्नेहाचा विचार करण्याच्या अगोदर धर्माचा विचार करणाऱ्या स्त्रिया या खूप देशात होऊन गेल्या. माहेरचं आडनाव जाधव होतं जिजाऊचं, सासरचं आडनाव भोसले होतं. जाधवाची कन्या भोसलेंना दिली होती. थाटामध्ये लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं होतं. आपापसात युद्ध भिडलं होतं. आपापसातलं युद्ध चांगलं नसतं, लोक खेळतात, तो भाग वेगळा आहे. इतकं भयानक युद्ध पेटलं होतं. सविताताई, योगिताताई, दीपालीताई, तुम्ही ऐकताय, सर्व कीर्तनकार आहात तुम्ही, ऐका माझं, माझ्या दादांनो, माझ्या बहिणींनो. एका बाजूला माहेरच्या तलवारी होत्या, एका बाजूला सासरच्या तलवारी होत्या. आमच्या सरपंच ताई आहेत, सगळ्या माता मला भेटून आल्यात. आत्ता खूप जीव लावतात. साखरेसारखी वाणी म्हणतात महाराज तुमची, कधी 5 दिवस गेले कळालं नाही म्हणतात. ओवाळतात, गंध लावतात, अक्षदा डोक्यावरती टाकतात, हार आणतात, फुलं टाकतात. तुम्ही एवढ्या प्रेमानं ही कथा ऐकताय म्हणून मी तुम्हाला भाव सांगतोय बघा. तुम्ही खूप गोड ऐकता, लक्ष देऊन ऐकता, सर्वांगाचे कान करून ऐकता. तुम्ही माझ्या भक्तिरूपी माता आहे. माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले आहे. 1च वर्ष झालंय लग्नाला. लग्नानंतर आपापसात युद्ध भिडलंय. एका बाजूला माहेरच्या तलवारी आहेत, एका बाजूला सासरच्या तलवारी आहेत. माहेरचं आणि सासरचं युद्ध लागलंय. जिजामाता पाहते, स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहणारी, स्वतःच्या शिवबाला सिंहासनावर बसवणारी माता, स्वतंत्र स्वराज्य असावं, माझा हत्ती, माझा घोडा, माझं सगळं असावं असं म्हणणारी माता दुःखामध्ये जाते. एका बाजूला माहेरच्या तलवारी आहेत, एका बाजूला सासरच्या तलवारी आहेत. युद्ध इतकं भयानक होतं की सख्खा भाऊ त्या धरणामध्ये, युद्धामध्ये खाली धरणीला पडतो. माझा पोरगा भोसलेंनी पाडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरलो. माझ्या बहिणीने ऐका, स्नेहापेक्षा धर्म किती महत्वाचा आहे. माझ्या बहिणीने ऐका, घरी घेऊन जा. स्नेहापेक्षा धर्माला महत्व आहे या देशात, म्हणून आपला देश टिकलाय. म्हणून आपण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, म्हणून तर आपल्या देशात नारीची पूजा केली जाते. म्हणून तर आपल्या देशामध्ये नारीला महत्त्व दिलं जातं. म्हणून तर आपल्या देशातली नारी नाही, ती आपली जगदंबा आहे, ती आपली भवानी आहे. ही नारी नाही, ती आपली आई आहे. बसा. माहेरच्या तलवारी आहेत, सासरच्या तलवारी आहेत. युद्ध पाहते जिजामाता. एक युद्ध होत असताना आता काही माणसं धरणीला पडतात, त्याच्यात भाऊ धरणीला पडतो. माझा मुलगा मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी तलवार चालवतो. एक तलवार, एक वार होतो आणि सगळे सरदार खाली पडतात. आता एकच सरदार जिवंत राहतो, ज्याला आपली स्वतःची कन्या दिली, त्याला जावई म्हणतो आपण. लाडक्या जावयावरती तलवार आदळते. माझ्या बहिणींनो ऐका, एका बाजूला आता बापाची तलवार आहे, एका बाजूला आता नवऱ्याची तलवार आहे. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. हो, स्नेहापेक्षा धर्माला किती महत्व आहे याच्यासाठी आपली कथा आहे. भाव घरी घेऊन जा. एका बाजूला बाप ज्यानं जन्म दिलाय, एका बाजूला नवरा ज्याच्याशी नावाचं कुंकू लावलंय. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. घनघाती युद्ध सुरू आहे. युद्धाचा शेवट असा होईल, माझं कुंकू संपून जाईल लक्षात आलं. आणि जिजामातेनं आपल्या मेणातली तलवार काढली माझ्या बहिणींनो आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. स्नेहापेक्षा धर्माला महत्व आहे. खूप कथा आहेत महाराज, स्नेहापेक्षा धर्माला महत्व देत आहे. स्नेहापेक्षा धर्माला महत्व दिलं जातं या देशामध्ये. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी यांना किंमतच नाही जगामध्ये. ज्यांनी धर्माचं पालन केलंय त्यांचेच पुतळे आहेत, त्यांचीच पूजा आहे.
त्यांचेच चौका चौकात पुतळे आहेत, त्यांचीच आपण आरती करतोय, त्यांचंच आपण गायन करतोय, त्यांचेच ग्रंथ आपण वाचतोय आणि तेच आपल्या मुलांना शिकवतोय. स्नेह महत्त्वाचा नाही, धर्म महत्त्वाचा आहे. जा रे बाळा जा, जा रे राघव जा. खरंच सांगते राघव तुला, भाग्याचा तर वनवास आहे, अयोध्यातही दुर्भाग्य आहे. तुळशीदासजी वर्णन करतात, ही अयोध्या दुर्भाग्य आहे बघ. हे राघव, अयोध्या दुर्भाग्य आहे, वनवासच भाग्यवान आहे. ज्या वनवासात माझा राघव आहे तो वनवास भाग्याचा आहे. ज्या अयोध्येमध्ये माझा राघव नाही ती अयोध्या आमची काही कामाची नाही. बड़ भागे बनो अवध भागे, जो रघुवंश तिलक तुम त्यागे. भाग्यवाने भाग्यवाने बघ तू, भाग्यवाने तो वन ज्या वनवासात तू जाणार आहे. दुर्भाग्य आहे अयोध्या, त्या अयोध्येला तू सोडून जाणार आहे. आपल्या आईचं दर्शन घेतात राघवजी, सीतामाईच्या महलामध्ये जातात. आपण तोही भाग काल पाहिलाय. मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची छाया आहे, मी पण तुमच्या बरोबर येणार. सीतामाई सुद्धा ऐकत नाही. लखन पाय आपटत जेतो, मी सुद्धा येणार. माझा दादा जर 14 वर्ष वनवासात जाते असेल तर माझं काय काम आहे? लखनजी, रामजी आणि सीताजी, जानकीजी, वैदेही आता रथामध्ये बसवले जातात. सुमंत तो रथ घेऊन चालत असतात. माझ्याकडे बघा, अयोध्या आता रडत असते. अयोध्या त्या रथाला आलिंगन देते. अयोध्येचे सगळे माणसं त्या रथाच्या चाकाला बिलगतात. सुमंताला विनंती करतात, हे सुमंत थांब सुमंता, थांब वीरे रथ, थांब सुमंता, थांब वीरे रथ. रामा थांब जानकी चरण धूळ द्या, धरू मस्तकी ताप सुमंता, थांब वीरे रथ, सुमंता, थांब वीरे रथ, थांब सुमंता, थांब वीरे मोठा विरह आहे. रथाच्या चाकाला आडवे पडतात, रथाला धरून राहतात. थांब रे सुमंता, ज्या राघवला राजगादीवर बसायचं होतं तो आता 14 वर्षासाठी वनवासात जाणार. ज्या राघवचा राज तिलक करायचा होता, ज्या राघवला राज पोशाख घालून ज्याला राजा बनताना पाहायचं होतं तो आता 14 वर्षासाठी वनवासात निघालाय. अयोध्या रडते दादांनो. अयोध्या विनंती करते सुमंताला, जानकीला, रामाला, लखनजीला. खूप मोठा विरह आहे. डोळ्यासमोर चित्र आणा. गावातला एखादा तरणा बांड पोरगा ज्या दिवशी जातो ना, तालुका रडतो. त्याच्यापेक्षा आणखी एखादा मोठा गेला तर जिल्हा रडतो. त्याच्यापेक्षा आणखी मोठा गेला तर महाराष्ट्र रडतो. त्याच्यापेक्षा आणखी मोठा गेला तर राज्य रडतं, देश रडतो. पण माझी माऊली समाधीला बसताना विश्व रडतं महाराज. माऊली दादा समाधीला बसताना विश्व रडतंय, नवे नवे देव रडतो. विश्वाची मालकीन सुद्धा रडते. तसं राम प्रभू आता अयोध्या सोडून निघाले.
अयोध्यावासी दुःखी आहे, हंबरडा फोडून रडतायत, त्या रथाच्या चाकाला धरतायत, थांब रे सुमंता, थांब रे सुमंता, आमच्या रामाला पाहू दे रे, आमच्या लखनजीला पाहू दे रे, आमच्या सीतेला पाहू दे रे, जिचं पाऊल अजून फुलाच्या खाली पडलं नाही, अशी सीता आहे, वैदेही आहे. अयोध्या फार दुःखी होते. जायचे पुढे आपल्याला जावं लागेल. हळूहळू रथ आता शरयूच्या काठाला येतो. अयोध्यावासीय शरयूच्या काठाला येतात. सगळं गाव शरयूच्या काठाला मुक्काम करत. पहिला मुक्काम शरयूच्या काठाला पडतो बघा रामप्रभूचा. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. जन्म देणारी माता, जन्म देणारी भूमी स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असते. ज्या आईनं जन्म दिला ती आई स्वर्गापेक्षा सुंदर आहे. ज्या भूमीनं तुम्हाला जन्म दिला ती भूमी सुद्धा स्वर्गापेक्षा सुंदर असते. आईचं दर्शन घेऊन निघतात आणि आता शरयूच्या काठाला आल्यावर संपूर्ण अयोध्येचं सुद्धा दर्शन घेतात. प्रभू फार सरळ आहेत माझे प्रभू, फार साधे आहेत. रात्रीचा मुक्काम होतो. सकाळी पुन्हा चालायला लागतात. रथामध्ये बसून तमसा मातेच्या तीरावर येतात. तमसा मातेच्या काठाला दुसरा मुक्काम होतो. तमसा मातेच्या काठाला दुसरा मुक्काम झाल्यावर तिथं निषाद राजांची भेट होते. निषाद राज हा कोण आहे? तर हा जो निषाद राजा आहे तो भिल्लांचा राजा आहे. भिल्ल किरातांचा तो राजा आहे. वनामध्ये राहणारे, अरण्यामध्ये राहणारे जे भिल्ल समाजाची मंडळी आहे, किरात आहेत, त्या सगळ्यांचा तो राजा आहे. प्रभू चिंत्याची भेट झाल्यावर पहिलं काम प्रभू काय करतात तर त्याला आलिंगन देतात. आणि तेव्हापासून रामराज्याची सुरुवात होते या देशात, या जगात. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, यापेक्षा तुमचा विचार किती महत्त्वाचा आहे. म्हणून रामप्रभू आपल्याला हा विचार देतात की तुमच्या समोर आलेला कोणत्या जातीचा आहे पाहू नका, कोणत्या धर्माचा आहे पाहू नका, तुम्ही आनंदाने त्याला आलिंगन द्या. निषाद राजाला आलिंगन देतात. निषाद राजाला सगळ्या गोष्टी सांगतात. निषाद राजा मार्ग दाखवतो. एक एक मुक्काम करत करत आता गंगेच्या काठाला भगवान येतात. गंगेच्या काठाला मुक्काम पडतो. सकाळी स्नान होतात आणि स्नान झाल्यानंतर निषाद राजाला प्रभू वडाचा रुचिक आणायला लावतात. कशासाठी आणतात तो वडाचा रुचिक? ऐकायची आहे कथा आपल्याला. कशासाठी आणतात प्रभू तो वडाचा रुचिक? एका द्रोणामध्ये तो वडाचा रुचिक आणला जातो. माझ्या बहिणींनो ऐका. तो वडाचा रुचिक काढून प्रभू आपल्या केसाला गुंडाळतात. पूर्ण केस असे मुकुटासारखे बनवतात. आता आपण राजकुमार नाही, आपण आता वनवासी आहोत. वडाचा रुचिक आपल्या केसाला लावतात. तसंच ते द्रोण लखनजीला देतात. लखनजी सुद्धा वडाचा रुचिक आपल्या केसाला लावतात, मुकुट बनवतात. आणि आता तो द्रोण प्रभू जानकी मातेकडे देतात. नवीन नवरी बनून आलेली जानकी, किती आनंदानं आणलं तिला. लखनजीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात. सुमंतजी, निषादजी, आमच्या वहिनीच्या सुद्धा केसाला हा रुचिक लावावा लागतो, हे दुर्भाग्य आहे. लखनजीला अश्रूचे बाण फुटतात. असू द्या आम्हाला वनवास, असू द्या आमच्या दादाला वनवास, पण आमच्या जानकीला सुद्धा हा रुचिक लावावा लागतो. लखनजीचे डोळे भरून येतात. या अश्रूचे बाण फुटतात. रडायला लागतायत लखनजी, सुमंतजी आणि रामप्रभू. बस दरेकर नाना आले. जोरात टाळी वाजवा एकदा, तुमचं स्वागत असेल. आष्टी तालुक्याचं जुनं वैभव आहे. 2 दिवसापासून त्यांची पण हजेरी आहे. सगळे भाग, सगळे विचार ते ऐकताय. तो वडाचा रुचिक
जानकी आपल्या केसाला लावते, त्याची एक वेणी बनवते, वनवासी आहे ना. आणि आता स्नान आटोपल्यानंतर तो वडाचा रुचिक लावल्यानंतर आता पलीकडच्या काठाला जायचे गंगेच्या. आता केवटाची कथा आहे. फार सुंदर आहे कथा. एवढी कथा फार गोड, लक्ष देऊन ऐका. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. अलीकडच्या काठाला राम, लखन, सीतामाई आहेत. सुमंताला निरोप देतात. धाय मोकलून सुमंतजी रडतात. सुमंत आता अयोध्येकडे निघतात आणि प्रभू आता वनवासात निघतात. पलीकडच्या काठाला एक नाव उभी आहे. पूर्वीच्या काळामध्ये गंगेच्या पलीकडे जायचं असलं म्हणजे नाव लागायची. आता जरा नितीन गडकरी आल्यापासून पुलं झाली, त्यामुळे आता नावेची गरज पडत नाही. आता शासनानं सगळ्या लोकांनी आपल्याला सुविधा करून दिली. त्या काळामध्ये पूर्वी गंगेच्या पलीकडे जायचं म्हणजे नाव लागायची. नुसती नाव नाही तर नावाडी पण लागायचं. नाना तो नावाडी पलीकडच्या काठाला उभा आहे. त्याची नाव आहे. नावेमध्ये तो बसलेला आहे. गुडघ्यापर्यंतचं धोतर आहे. बसा विठ्ठलराव, शरद दादा बस. डोक्याला उपरणं बांधलेलं आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. कसा दिसतोय बघा तो केवट. डोक्याला उपरणं बांधलेलं आहे. गुडघ्यापर्यंत त्यानं धोतर घातलेलं आहे. हातामध्ये त्याच्या ते वाल्य आहेत जे नावेचे असतात. नाव चालवतो. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठची अलीकडच्या काठाला आणतो. एवढंच येतं त्याला. त्याला या कृष्णा महाराजासारखं सिंत वाजवता येत नाही. नामदेव आगावासारख्या त्याच्या चौपाया पाठ नाहीत. ओंकार महाराजासारखा त्याचा आवाज उंच जात नाही. साखरे बाबासारखं त्याला बोलता येत नाही. दरेकर नानासारखं त्याला काही जमत नाही. त्याला एकच काम येतं. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठची अलीकडच्या काठाला आणायची. आपल्यासारखं अवघड काम त्याला जमत नाही नाना. एकच काम करतो. या काठचे माणसं नावेत भरतो, पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठचे भरतो, अलीकडच्या काठाला आणतो. एवढंच येतं त्याला. 10 रुपये तिकीट घेतो. एखादा रात्री नडला आडला तर शरद दादा त्याला 100-200 मागत नाही. आपल्यासारखा नाही तो. रात्री एखाद्या रिक्षावाल्याला तुम्ही फोन केला ना, तो म्हणतो मग 500 लागतील, जमल का? एरवी 20च घेत असतो, पण मग आडल्यावर 500 घेतो. मुताशेठ असा नाही तो, साधा आहे. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. साधं उपरणं बांधलेलं आहे. गुडघ्यापर्यंत धोतर आहे. अंगामध्ये त्याच्या सदरा नाही. गरीब आहे ना. पलीकडच्या काठाला उभा आहे. रामप्रभू म्हणतात जा लखन जा. तर नावाड्याला बोलो, आपल्याला पलीकडच्या काठाला जायचे. लखनजी आवाज देतात, ए केवट, ए केवट, ए केवट. लखनजीचा जो आवाज आहे तो श्रीमंतीचा आवाज आहे. केवटाचा जो आवाज आहे तो साधनेचा आवाज. श्रीमंतीच्या आवाजापेक्षा नाना साधनेचाच आवाज मोठा आहे. खूप श्रीमंत माणसं आहेत या जगात, त्यांची कोणी आठवण काढत नाही. पण 750 वर्ष झाले जगाला त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. त्या माऊलीची आठवण रोज आल्याशिवाय राहत नाही. श्रीमंतीचा विचार इथं स्वीकारला जात नाही. श्रीमंतीला कोणी मोजत नाही. इथं तुमचा विचार किती श्रेष्ठ आहे, तुम्ही समाजासाठी तुमचा विचार किती महत्वाचा आहे, तुमच्या साधनेचा विचार किती महत्वाचा आहे. फार महत्वाचं वाक्य आहे, घरी घेऊन जा. लखनजी आवाज देतात, ए केवट. तो तिकडून म्हणतोय काय हो? त्याचा आवाज साधनेचा आहे. अरे अलीकडच्या काठाला ये बाबा. नाही यायचं मला. आवाज श्रीमंतीचा आहे ना लखनजीचा. हे केवट, अरे अलीकडे. अशी बराच वेळेला हाक मारल्यानंतर इकडं रामप्रभूच्या लक्षात येतं, अजून जर 2-4 वेळेला हाक मारून हा केवट आला नाही तर आमचा बाबा गरम डोक्याचा आहे, त्याला तिथं जाऊन हाणल्याशिवाय राहणार नाही. असे पण काही माणसं लागतात बरं गरम डोक्याचे, नाही तर मग गरीबाचं काही चालणार नाही. असंही कधी कधी लागतं.
सगळ्या प्रकारची माणसं लागतात. आमचा भाऊ गरम डोक्याचा आहे, तू त्याला काहीतरी म्हटल्याशिवाय राहणार नाही. एकच नाव दिसते, तो जर निघून गेला तर पलीकडच्या काठाला कसं जायचं. फार गोड कथा आहे हो. आता राम प्रभू आवाज देतात, हे केवट. अरे अलीकडे. आणि तो राम प्रभूचा आवाज ऐकल्याबरोबर तो पलीकडच्या काठचा नावाडी नाव हाकत अलीकडच्या काठाला येतो. काय चित्र आहे बघा. विश्वाचा मालक मागण्यासाठी उभा आहे. साधा केवट नावेमध्ये बसलेला आहे. डाव्या हाताला जानकी आहे, उजव्या हाताला लखनजी आहे. मागे बाजूला निषादराज उभे आहेत. काय चित्र आहे महाराज डोळ्यासमोर आणावर. नावेमध्ये बसलेला तो नावाडी म्हणतोय, काय हो. अरे म्हटले आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय राजा, तुझे नाव पाहिजे. प्रभू त्याला हात जोडतात. बरं फार मोठा सिद्धांत आहे बघा रामायणातला. हा तुम्हाला कुणाकून काही मिळवायचं असेल तर हात जोडच. खरंच सांग, हात जोडण्या इतकं मोठं जगामध्ये काही नाही. नाना बसलेत म्हणून सांगतो, आमच्या गेवराईला बदामराव पंडित 15 वर्ष आमदार होते. मी त्यांना एकदा विचारलं होतं, आबा तुम्ही आमदार कसं काय होता. ते म्हटले कायम हात जोडतो, कायम हात जोडतो. हात जोडून जर आमदार होता येत असेल तर तुम्हाला घरच का जिंकता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र का जिंकता येणार नाही. जिंकता येईल. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहानपण लागेल लहान. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा. रवा लहानपण देगा देव. लहान झालं पाहिजे. तो का म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तुम्ही जेवढे मोठे असाल तेवढे लहान असा. कितीही मोठे व्हा, मोठं व्हायला विरोध नाही. दरेकर नाना संप्रदायात तुकोबारा एवढं मोठं कोण आहे महाराज. कोण मोठे. अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. कोणी मोठं नाही. ज्ञानेश्वर महाराज एवढं मोठं कोण आहे. तुकोबारा एवढं मोठं कोण आहे. अरे 2-4 अभंग बसवलेला साखरे महाराज नाही. कथा बसवलेला महाराज नाहीत ते. आमच्यासारखे बोलणारे महाराज नाहीत रे. संसारावर तुळशीपत्र ठेवणारे ज्ञानोबा आहेत. संसारावर तुळशीपत्र ठेवणारे माऊली दादा आहेत. त्यांची मंदिर आपल्याकडे उभी आहेत. आपण त्यांचं भजन गातो, कीर्तन करतो, त्यांचे विचार घेतोय, त्यांचे ग्रंथ वाचतोय. ऐका रे माझ्या दादांनो, संप्रदायाच्या कळसस्थानी सुशोभित आहे तुकोबार आहे. संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज आहेत. पण मज पामरा हे काय थोरपण. पायीची वाहन पायीवरी. किती साधेत, किती नम्रपण आहे. कळस आहेत एका बाजूला कळस,
पण समजतात स्वतःला पायाची वाहन. कळसाच्या ठिकाणी विराजमान आहेत पण म्हणतात मी लहान आहे. आपण पायातली वाहन आहेत, आपण कळस समजायला लागलो. 10-5 अभंग पाठ झाले तर माणसं बोलत नाही, रामराम घालत नाहीत, फोन उचलत नाहीत लोकांचे. फार कठीण आहे. संप्रदायाचे कळस आहेत, तुकोबार आहे, नम्र आहे. विश्वाचा मालक आहे. म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगात ते चालिता, म्याची निया मिलू साता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणे गते पंडुसुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. विश्व ज्याच्या ताब्यात आहे असा भगवान हात जोडतो. काय नम्रता आहे. रामकथा आपल्याला शिकवेल. घरी घेऊन जा माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, माझ्या बाबांनो, माझ्या दादांनो. हो, एवढी कथा छान चालू आहे. एक एक संदेश, एक एक कथा, एक एक भाव आपल्या घरी घेऊन जा. नम्र व्हा. लहान झालं पाहिजे. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्त्या घवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. माऊलींची ओवी आहे. जगा धाकुटे होईजे, देवा नाही, जगात. माणसाला नम्र व्हा. तुम्ही माणसाच्या ठिकाणी नम्र झालात, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माणसाला नम्र व्हा. हात जोडा. किती मोठे व्हा. विश्वाचा मालक हात जोडतोय केवट. अरे पलीकडच्या काठाला जायचंय रे, तुझ्या नावेची गरज आहे. खूप नावा पाहिल्या पण इथं दुसऱ्या नाव्या नाहीत रे. तुझे नाव पाहिजे. तो केवट म्हणतो असं वय त्याच्यासाठी हाका मारताय तुम्ही मला. म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नावेचा. नाव पाहिजे तुम्हाला. हो, काय झालंय म्हटले नाव पाहिजे तुम्हाला, पण मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही. पहिला व्यक्ती बघा जगातला देवाला नाही म्हणणारा. आपल्याकडे नुसते देवाचे दूत आले तरी आपण नाही म्हणू शकत नाही. देवाची बायको आपल्याकडे लक्ष्मी आली तर आपण आनंदित आहे. विश्वाचा मालक दरवाजात उभा राहिलाय आणि केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही. काय प्रसंग आहे महाराज. मला नाव द्यायची नाही. तुळशीदासजी वर्णन करतात, विश्वाचा मालक हात जोडतोय आणि तो केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही, मी तुमचं मर्म जाणतो. मागे नावन केवट आयना, मागे नावन केवट आना, नावन केवट आना, मागे नावन केवट जाणतो देवा, मला तुझं मर्म माहिती आहे म्हणून ही नाव मला द्यायची नाही प्रभू. विश्वाचा मालक नाव मागतोय. ज्याच्या ताब्यात नावाडी तयार करण्याचा कारखाना आहे, ज्याच्या ताब्यात नाव तयार करायचा कारखाना आहे, असा विश्वाचा मालक हात जोडतोय. प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्याची नाव येतोय म्हणतोय मला द्यायची नाही, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला ही नाव द्यायची नाही प्रभू.
मला द्यायची नाही तुम्हाला नाव. पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्याची मागा, मला नाव द्यायची नाही. या आतमध्ये या. पाऊस आलाय. पुढे पुढे सरका, पुढे सरका मातांनो, पुढे सरका. जागा भरून काढा. हात जोडलेत प्रभूनं. एक केवट नाव पाहिजे. प्रसंग फार सुंदर आहे. माझ्याकडे बघा. नाव पाहिजे रे तुझी. तो म्हणतोय मला द्यायची नाही. मी तुमचं मर्म जाणतो. लखनजीला राग येतो. मध्येच लखनजी बोलतात, काय मर्म जाणतो रे? कसलं मर्म जाणतो रे? आमचा जन्म गेला. आम्ही बालपणापासून बरोबर आहोत. जन्म बरोबर घेतलाय. संघ राहिलो, संघ खेळलो, मोठे झालोत. आणि तू मर्म जाणतो आमचं? अरे मी शेषाचा अवतारे झाल्या सहस्रजीवा. इतक्या दिवसाचं भजन करतोय तरी अजून मला त्याचं मर्म माहित नाही. तो कसा उभा आहे, का उभा राहिला, आणि तू मर्म जाणतो? साधं उपरणं तुझ्या डोक्याला घालायला कपडे नाही तुला, आणि तू मर्म जाणतो आमच्या देवाचं? हो, मर्म जाणतो मी. काय मर्म जाणतो? द्यायची नाही मला नाव. आणि तुम्ही जास्त बोलत असाल तरी नाव माझी आहे. तुम्ही भिकारी आहात. काय भाव आहे? केवट देवाचा हिशोब घेतो बरं. आपण कसं देवाला रोज बोलवतो, देवा ये रे आमच्यासाठी, ये रे आमच्यासाठी. देव काय येत नाही. तसा तो केवट हिशोब चुकवतो. आम्ही एवढं बोलून सुद्धा तू आमच्याकडे येत नाही. मग आज तू आमच्याकडे आलाय तर आम्ही तुला नाव देत नाही. वा, आणखीन वाढला बघा. जोरात वाजा, जोरात टाळी. वा. केवटाच्या प्रसंगाला पाऊस येतो. आपली कथा रामाला सुद्धा आवडलेली आहे. आपली कथा हनुमंतरायाला सुद्धा आवडलेली आहे. कारण इथंच ते विराजमान आहेत. प्रार्थना करूया, हनुमंतराया असाच पाऊस 4 महिने पडू द्या आणि आमच्या जीवनातलं दुःख जाऊ द्या. हे दुःख भंजन. हा, हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. आवा भजन वा. जय हो. वाह, काय पाऊस आहे मस्त गोड.
वा. गरज आहे याची. एखाद्या वेळेला आपली कथा थांबली तरी चालेल, पण पाऊस आला पाहिजे. शेतकरी त्याच्याशिवाय आनंदी होणार नाही. सगळ्यांनी लावलेली आहे सरकी, आता ती उगून आली पाहिजे. त्याच्यासाठी पावसाची फार गरज आहे. पुढच्या कथा होतील म्हणजे नाना, पुढचे कीर्तन होतील पाऊस पडला म्हणजे, म्हणून पावसाची गरज आहे. वा, छान पाऊस बरसतोय. प्रसंग ऐका. एका बाजूला विश्वाचा मालक उभा आहे, एका बाजूला लखनजी उभे आहेत, विश्वाची मालकीन जानकी उभी आहे, मागं निषादराज उभे आहेत, आणि पुढून तो केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, नाव माझी आहे, मला द्यायची नाही. मागायची असेल तर दुसऱ्याची मागा, पण माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. मी तुमचं मर्म जाणतो. नावाडी म्हणतोय मला नाव द्यायची नाही. पुढं जायचं ऐका. विश्वाचा मालक हात जोडतोय, तुझे नाव काय द्यायची नाही आम्हाला, काय मर्म आहे रे? काही नाही म्हटले. मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकी मातेच्या स्वयंवराला जात असताना एक गौतम ऋषीचा आश्रम तुम्हाला लागला होता. म्हटले हो, लागला होता. विश्वामित्र ऋषीच्या बरोबर तुम्ही गेले होते, ती कथा आपण पाहिलेली आहे परवा. आणि त्या पायाचे रजकण उडाले आणि एका दगड झालेल्या शिळेवरती तुमच्या पायाचे रजकण जाऊन पडले आणि त्या दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली. तुमचा पाय, तुमच्या पायाची माती लागली, रजकण उडाले आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. म्हणजे मग प्रभू, तुमच्या पायाच्या मातीनं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. त्यांना त्या दगडाला तर तुमचा एकच पायाची माती लागली होती. माझ्या या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. तुमचे दोन्ही पाय लागल्याबरोबर जर माझ्या नावेची बाई झाली तर मग पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, तिनंच मला आणा 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 करून माझं अन्न झालंय. पहिलीच माझी मला सुधरू देत नाही, पहिलीनंच माझं संपूर्ण संसार खाल्लाय, आणि आता तुम्ही मला दुसरी आणायची म्हणताय, असं कसं चालेल? नको प्रभू, तुमचे पायच नको माझ्या नावे. जान हो प्रभू तुम्हारा मर्म, तुम्हारा मर्म, तुझं मर्म मला माहिती आहे देवा, मला माहिती आहे प्रभू. तुझ्या पायानं जर दगडाची बाई होते, रजकण उडाल्याबरोबर जर शिळा मनुष्य रूपानं प्रगट होते, तर तुमचे दोन्ही पायाचे रजकण माझ्या नावेला लागणार आहे. आणि माझ्या नावेची जर बाई झाली तर मी दोन संसार कसे चालवायचे प्रभू? अरे असं कुठं होत असतं का? म्हटले नाही, झाली ना. म्हटलं मग आता काय करावं लागेल? काही नाही म्हटलं, एक करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचे पाय धुवून काढेल. चित्र डोळ्यासमोर आणा बघा. एका पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी ओतेल, मी तुमचे पाय मातीच्या वेगळे केले. नावेत पाय मांडायला हरकत नाही. आण म्हटले. पात्र 4:30 वाजायला लागले. त्यानं स्टीलचं पात्र नाही आणलं नाना, जर्मालचं नाही आणलं, लोखंडाचं सुद्धा नाही आणलं. त्यानं काठवट आणली. काठवट तुम्हाला माहिती आहे? काठवट हे काठवट माहिती आहे? MS 90ला माहिती आहे बघ. MS 85 75 या जुन्या पाशिंगच्या आईला माहीत. आताच्या MS 16 15ला माहिती नाही. आता तिनं गुगलला म्हणायचं काठवट, मग ती चित्रामध्ये येणार. जात चित्रामध्ये येणार. पाऊस असं चित्रामध्ये येणार. म्हणजे गुगलची सुविधा झाली, जे माहिती नाही ते म्हटलं की येतं. काठवट आणली का? बाकीचे का आणत नाही तो? त्याला माहिती आहे जर मी एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये प्रभूचे पाय धुतले तर ते तीर्थ आजचे आज वाळून जाईल. मी जर लाकडाचं पात्र आणलं तर बरेच दिवस प्रभूच्या पायाचे रजकण माझ्या या पात्रामध्ये राहतील. भरपूर दिवस मला हे तीर्थ प्यायला मिळेल. काय भक्त आहे महाराज, काय केवट आहे, काय सुंदर कथा आहे होई. उत्तमराव, तुम्ही लेखक आहात, पत्रकार आहात, खूप छान बातम्या तुम्ही छापताय. सगळ्या या आष्टीच्या सप्त्याच्या बातम्या मी जपून ठेवल्या तुमच्या. रोज आम्ही स्टेटसला तुमच्या बातम्या टाकतोय. माऊली सेवा मंडळ एवढी सेवा करते, तांदळे महाराज आधी करून आपण सगळे या कथेला येतात. कष्टपूर्वक आपण ही कथा ठेवलेली आहे, शिकण्यासाठी आहे ना.
काठवट आणली जाते बघा, त्या काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला जातो. तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल. उजवा पाय काठवटीमध्ये मांडला जातो. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको भिल्ल किरातासहित सगळ्या परिवाराला घेऊन येते. गरीब आहे ती केवटाची पत्नी, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या पायावरती पाणी ओतते झारीनं. काय तिचं भाग्य महाराज, अहो भाग्यम अहो आश्चर्यम. प्रभूच्या पायावरती ती पाणी ओतते आणि याचा उजवा पाय धुवून निघतो. केवट पाय धुवून काढतो. उजवा पाय धुवून झाला की आता डावा पात्रामध्ये येतो. डावा धुवून होतो. निघायचं नावेकडे, तेवढ्यात तो केवट म्हणतो, हो प्रभू तिकडं कुठं निघालात? उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात येतो. डावा खाली जातो. डावा पात्रात आला की उजवा खाली जातो. कोणता तरी एक पाय विठ्ठलराव खाली जाणारे, प्रभूच्या पायाला माती लागणारे. अर्धा तास सगळं घर, आई, मुलं, भिल्ल, किरात सगळे कुटुंब प्रभूचे पाय धुवून काढतात. काय भाग्यवान. बराच वेळेला पाय धुतल्यावर पुन्हा लखनजीला राग येतो, हे केवट कुठपर्यंत पाय धुतो आमच्या प्रभूचे? किती वेळ झालं पाहतोय मी, हा पाय खाली गेला की तो पाय धुतो, तो पाय धुतला की हा पाय धुतो. काय रे, काय वेळ समजतोच की काय आम्हाला? कुठपर्यंत? तो केवट म्हणतो, तुम्ही शांत बसा, तुम्ही बोलायचं, आमच्या दोघांचं चाललंय ना. काय अधिकार आहे केवटाचा महाराज. शेष नागाचा अवतार आहे लखनजी, त्याला शांत करतो केवट. भक्ताची ताकद ही आहे. देवाला सुद्धा वाकावंच लागतं भक्तासमोर. म्हणून माऊली दादा बनलं पाहिजे. म्हणून तर माऊलीचं मंदिर आहे. म्हणून तर ज्ञानोबरांचे मंदिर आहेत, तुकोबरांचे मंदिर आहेत, भगवान बाबांची मंदिर आहेत, नारायणगडात नगद नारायण महाराजांची मंदिर आहेत. का? साधूची ताकद और आहे. साधूची ताकद वेगळी आहे. सगळं घर पाय धुतंय. लखनजी म्हणतात, कुठपर्यंत पाय धुतो? रामप्रभू म्हणतात, लखन सिट डाऊन, शांत राहा, धू दे बाबा त्याला. बराच वेळेला पाय धुवून झाल्यावर आता रामजी म्हणतात, अरे केवट, याच्यातच आमची रामकथा घालवतो की काय रे राजा? कुठपर्यंत पाय धुतो राजा? अजून खूप राहिली, आम्हाला पुढं जायचंय रे, वनवासात जायचंय रे, अजून रावण मारायचा आहे रे, उद्या राज्याभिषेक करायचा आहे रे. हे केवट, अरे कुठपर्यंत पाय धुतो राजा? एक पाय खाली जाणार आहे ना, त्याला माती लागणार आहे. तो केवट म्हटलं, आपली बोलीच तशी आहे प्रभू, तुमचा पाय जर एखाद्या वेळेला मातीचा माझ्या नावेला लागला तर माझ्या नावेची बाई होईल, आणि बाई जर झाली तर माझे 2 संसार होतील ना, म्हणून त्यामुळं तुमची पायाची माती जमणार आहे. आता काय करू? म्हटलं, एक पाय पात्रात ठेवा, माझ्याकडे बघा, आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. काय नवल आहे. विश्वाच्या मालकाला एका पायावर केवट उभं करतो. प्रभूचा एक पाय पात्रामध्ये आहे, एक पाय असा आधार आहे. एका पायावरती माणूस उभा राहू शकत नाही. ज्याला दिलाय त्याला, ज्याला नाही त्याला ते राहू शकतात. एका पायावरती माणूस उभा राहू शकत नाही. प्रभूचा तोल जातो बघा, एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल जातो. आणि धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून प्रभू केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतात. वा वा. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून 6 दिवस झाले तुम्ही रामकथा ऐकताय, कीर्तन ऐकताय, भजन करताय, पंक्ती घालताय. पावसाच्या कालखंडात सुद्धा तुम्ही एवढा गोड सप्ताह करताय. प्रत्येक जण जागीचे राम राम राम, कृष्ण हरी भजन, नामस्मरण, कीर्तन, महाराज, अन्नदान, पंगत. कशासाठी चाललंय? सगळं त्याच्यासाठीच चाललंय. देवाचा हात आमच्या डोक्यावरती पडावा, प्रभूचा हात आमच्या डोक्यावरती पडावा. सगळे त्याच अपेक्षेनं करतात. प्रत्येक जण त्याचीच अपेक्षा करतोय, पण तो हात काही डोक्यावरती पडत नाही नाना. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. आशीर्वादही घेतला. प्रभू रामचंद्राचे पायही धुवून काढले आणि त्यानं नावेमध्ये प्रभूला बसवलं. आपल्या हाताचा आधार देऊन जानकीला सुद्धा नावेमध्ये घेतलं. लखनजीनं निषाद राजाला वरती घेतलं. नाव आता निघाली. जोराजोरात ओल्ले मारता मारता नाव आता पलीकडच्या काठाला आली. आता पलीकडच्या काठाला नाव जाणारच आहे. तेवढ्यामध्ये काठ जवळ आला की तो केवट नाव फिरवतोय, पुन्हा अलीकडच्या काठाला घेऊन येतो. अलीकडच्या काठची पुन्हा पलीकडच्या काठाला नेतोय, पलीकडच्या काठाहून अलीकडच्या काठाला आणतोय, इकडच्या काठाहून त्या काठाला, त्या काठाहून या काठाला, सारखी नाव फिरवतो.
बराच वेळेला नाव फिरवल्यावर राम प्रभू म्हणतात, का रे केवट, दमलो तरी राजा आम्ही, उभे आहोत तुझ्या दारात, का आमची अशी मजा घेतो रे, का रे पलीकडच्या काठावून इकडं आणतो, का रे इकडच्या काठावून तिकडं नेतो. त्याला तो केवट म्हणतो, प्रभू किती दिवस झाले आम्ही या काठावून त्या काठाला, त्या काठावून या काठाला, जन्मभर आमची परीक्षा घेतो, आणि आज एकच दिवस तुला 2-4 चक्रा मारल्या तर किती त्रास झाला रे देवा तुला. आम्ही तर रोज गटांगळ्या खातो या पाण्यात, आमच्या जीवनाला किती संकट देतो तू देवा. बघ आता कशी नाव फिरवतो, या काठची त्या काठाला, त्या काठची या काठाला, सारखी नाव फिरवतो. रामजी विनंती करतात, आता पलीकडच्या काठाला घे राजा नाव. अलगद नाव पलीकडच्या काठाला जाते. फार सुंदर भाव आहे. केवट आपल्या हातानं प्रभूला खाली उतरवतो. सीताई खाली येते, लखनजी खाली येतात, आणि आता राम प्रभू आपल्या वैदेहीकडे पाहतात. सूचना लक्षामध्ये येते, यानं आपल्याला अलीकडच्या काठाला आणलं, याला काहीतरी मजुरी दिली पाहिजे, याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून जानकी ओळखते, आपल्या बोटातली एक मुद्रिका काढते, रामप्रभूच्या हातामध्ये देते. रामप्रभू आता त्या केवटाकडे बोट करतात, घे रे तुझी मजुरी. हे केवट, या काठाहून या काठाला आम्हाला घेऊन आलास, तुझी मजुरी धर बाबा. कुणाचं फुकट खाऊ नये ना, कुणाचं फुकट घेऊ नये ना, धर रे राजा तुझी मजुरी. ज्यावेळेला मजुरी देताना आत्तापर्यंत धीर धरलेला केवट हंबरडा फोडून रडायला लागतो. सारखं रडतो, सारखं रडतो. प्रभू मला मजुरी देताय, प्रभू तुम्ही मला, मी फसवलंय प्रभू तुम्हाला. काय फसवलं रे केवटा, कशाची बाई, कशाचा दगड, कशाचा तो काय प्रभू, काही खरं नाही ते. म्हणजे अरे इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं प्रभू, त्या अहिल्याला श्राप मिळाला होता, ती दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा पाय लागेल, तिचा उद्धार होईल, असं तुमच्या पायानं माझ्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटले, मग तू आमचा 1 तास अर्धा तास घेतला का बरं राजा. म्हटले, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला, विश्वाचा मालक, नावा तयार करणारा, नावारी तयार करणारा विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, माझ्या जीवनातली संधी होती. तुम्ही नाव मागायला आलात, तुम्हाला फसवलं प्रभू, आणि तुमचे दोन्ही पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. आज मला काय मिळालं नाही प्रभू, आज मला सगळं मिळालंय. तुळशीदासजी वर्णन करतात, आज मैं काहन पाया, नाथ आज मैं जन्मोजन्मीची मजोरी मिळाली नाला राजा पाया. काहन पावा, मीठे दोष दुःख दारे गदावा. सगळं मिळालं प्रभू, मला सगळं मिळालं. आजपर्यंत मी या काठचे माणसं पलीकडच्या काठाला आणत होतो प्रभू, मला कधीच आतापर्यंत माझ्या मजुरीची आठवण झाली नाही. आज विश्वाचा मालक माझ्या नावेमध्ये बसला. अरे ज्याची वाट पाहता संकाधिक संत, तो स्वप्नामध्ये जायला तयार नाही कुणाच्या. असा प्रभू माझ्या दरवाजात नाव मागायला आला, तुम्ही माझ्या नावेत आला. आज मला प्रभू सगळं मिळालंय प्रभू. बहुत काल में किनी मजोरी. आजपर्यंत मी हेच काम करत होतो प्रभू. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडत होतो, पलीकडच्या काठचे अलीकडच्या काठाला सोडत होतो. इमानदारीचं काम करत होतो प्रभू. आतापर्यंत इमानदारीचं काम केलं म्हणून मला चांगली मजुरी मिळाली. आज मला माहिती होतं एक दिवस
माझी ही साधना फळाला येणार आहे। एक दिवस माझा मालक माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही व मी रोज तुमची वाट पाहत होतो प्रभू। अनंत लोक मी पलीकडच्या काठाला सोडले प्रभू, पण आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं। आज माझ्या जीवनातलं दारिद्र्य गेलं। तुमचा स्वप्नामध्ये सुद्धा ज्यांना सहवास नाही, हिमालयात लोक एका पायावर उभी आहेत प्रभू, त्यांना तुम्ही पाहायला मिळत नाही। काय माझं भाग्य आहे, आज तुम्ही माझ्या नावेमध्ये बसून पलीकडच्या काठाला आलात। खऱ्या अर्थानं आज माझा शेवट गोड झालाय प्रभू। खऱ्या अर्थानं आज माझं भाग्य उदयाला आलंय प्रभू। खऱ्या अर्थानं आज मला जीवनातला शेवटचा काठ मिळालाय प्रभू। ज्योतिने बेदे बने बुने मोरे, बने बोले बोरे नाथ आज में कान पाया, नाथ आज में कान नाथ आज मैं काहन पावा। आतापर्यंत मी या काठची माणसं त्या काठाला सोडत होतो प्रभू, आज माझ्या जीवनाचं भाग्य उदयाला आलं। ज्याची वाट लोक पाहतात, स्वर्गातले देव ज्याची इच्छा करतात, सगळे ज्याची वाट पाहतात, तो प्रभू रूपानं तुम्ही आज माझ्या नावेत बसलात। पलीकडच्या काठाला आणण्याचं भाग्य तुमच्यामुळं आज मला मिळालं। आज माझी नाव तुम्ही किनाऱ्याला लावली प्रभू। आज माझी नाव खऱ्या अर्थानं किनाऱ्याला आली प्रभू। वा वा, ऐका ऐका, खूप गोड आहे। माझी नाव आतापर्यंत अलीकडच्या काठाला होती प्रभू। माझ्या नावेत तुम्ही बसलात, विश्वाच्या मालकाचे पाय माझ्या नावेला लागले। आज मी पलीकडच्या काठाला आलो। खरं सांगू प्रभू, आज मला काय मिळालं नाही। आज मला काय मिळालं नाही। आज तुमचा सहारा मला मिळाला। आज तुमचा सहारा जर मला मिळाला नसता तर कदाचित मी पलीकडच्या काठाला आलो नसतो। हमें और जीने की आज तुम्ही जर नसते ना प्रभू, पलीकडच्या काठाला आम्हाला येता आलं नसतं।
हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. सांगू द्या तांदळे महाराज, जर या माता इथं आल्या नसत्या कथा ऐकायला तर कोणाला कथा सांगितली असते. माऊली सेवा मंडळानं जरी कथा ठेवली नसती, हे मंदिर जर तुम्ही बांधलं नसतं तर कदाचित ती कथा झाली नसती. शब्द गाण्याचे आहेत पण फार सुंदर आहे, देवासाठी वापरा बर. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहराट होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. कदाचित तुम्ही जर 5 दिवसापासून या कथेला आला नसता तर हा केवट कालचा भरत, कालची आपली मंथरा, कालची आपली जानकी, कालची कौशल्या आपल्याला सांगता आली नसती. खरंच तुमचा सहारा आम्हाला मिळाला. 6 दिवस कधी गेले कळालं नाही. रोज एक एक भाव, एक एक कथा पाहता पाहता 6वा दिवस कधी उजाडला कळालं नाही. खरंच सांगतो माझ्या बहिणींनो, तुमच्यासाठी एकदा म्हणतो, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहराट होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. आपला गुरु असेल, आपला देव असेल, माऊली दादाच्या मंदिरात गेल्यावर ज्यांचे गुरु माऊली आहेत, ज्यांचे गुरु भगवान बाबा आहेत, ज्यांचे गुरु वामन भाऊ महाराज आहेत, तुमचे जे गुरु असतील त्यांच्याकडे पाहून म्हणत जा, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहराट होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. प्रभू, तुम्ही जर आज माझ्या नावेमध्ये बसले नसते, आतापर्यंत या नदीत मी कितीतरी चक्रा मारत होतो, पण आजपर्यंत मला सहारा मिळाला नाही. आज तुमचा सहारा मिळाला प्रभू. हमें जो तुम्हारा रामचंद्र नावाचा सहारा मिळाला नसता तर कदाचित आज आपण आनंदी नसतो प्रभू. तुमच्यामुळे हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहराट होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. खूप सुंदर गीत आहे, गाणे गाजलेलं आहे. अनुचित घेऊ नका, अर्थ फार सुंदर आहे. देवासाठी घ्या, साधूसाठी घ्या, अर्थासाठी घ्या. ऐका रे शिका गड्या, आज प्रभू तुम्ही मला काय दिलं नाही प्रभू. आत नात आज मै काह न पावा. आज तुमच्यामुळं मला सगळं मिळालंय प्रभू. मला मजुरी देताय प्रभू तुम्ही. हो, जन्मोजन्मची मजुरी मिळाली प्रभू मला. आता माझं भाग्य उदयाला आलं. मला तुमचं काही नको. केवट प्रसंगी तर थांबला जातो.